नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2025-26 साठी जी आहे पहिली सोडत जाहीर झाली होती आणि यामध्ये या ठिकाणी बालकांना 10 मार्चपर्यंत या ठिकाणी प्रवेशासाठी तारीख देण्यात आलेली आहे। आता यानंतर जे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी असेल किंवा ज्यांना कोणती स्कूल अलॉट झालेली नाही आहे किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव नाही आहे, तर यांना या ठिकाणी संधी मिळू शकते का, यासाठी स्कूल वाईज व्हॅकन्सी किती शिल्लक आहे, आतापर्यंत किती प्रवेश त्या शाळेत निश्चित झालेले आहेत आणि तुमचा बालकाचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो का, हे आपण कशा पद्धतीने चेक करता येईल ते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूयात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आर-टी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर खाली तुम्ही थोडंसं स्क्रॉल केला तर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिटेडचा ऑप्शन दिसणार आहे। जसं की या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो, ठीक आहे। जसं की या ठिकाणी ॲडमिटेडचा ऑप्शन आहे, यावरती सरळ तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण बघूयात की कोणत्या शाळेत किती प्रवेश या ठिकाणी कन्फर्म झालेले आहेत। यानंतर मग बघू की स्कूल वाईज व्हॅकन्सी किती आहेत त्या स्कूलमध्ये, ठीक आहे। अशा पद्धतीचं इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सगळ्यात पहिले या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन राऊंड किती आहे, पहिलाच आहे किंवा ऑल केलं तरी चालतंय। या ठिकाणी लॉटरी राऊंडसुद्धा पहिलाच आहे किंवा ऑल केलं तरी चालेल। सिलेक्शन टाईप या ठिकाणी तुम्ही करा, एकतर ॲप्लिकेशन वाईज करू शकता किंवा स्कूल वाईज तुम्ही या ठिकाणी करू शकता। मी स्कूल वाईज करतो। त्यानंतर या ठिकाणी बाय ब्लॉक सेट करा। ब्लॉक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तालुका निवडायचा आहे तुमचा कोणता आहे तो, आणि यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी साईडला तुम्हाला शाळेची पूर्ण लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे। आता यामध्ये शाळेची लिस्टवरती तुम्ही जर क्लिक केलात तर खाली जे आहेत तर पूर्ण माहिती येणार आहे। क्लिक करून इथं गो बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहे। गो बटनावरती क्लिक केल्यानंतर या शाळेमध्ये किती प्रवेश आतापर्यंत कन्फर्म झालेले आहेत याची लिस्ट या ठिकाणी आपल्याला खाली दिसणार आहे। जसं की या ठिकाणी बघू शकता, यामध्ये काहीच नाही। आपण दुसरी शाळा घेऊ एखादी, ठीक आहे। यामध्ये बघूयात की किती प्रवेश या ठिकाणी निश्चित झालेले आहे ते लगेच या ठिकाणी 1 मिनिटामध्ये शो होईल की किती बालकांचं। या ठिकाणी बघू शकता 2 बालकांचं या ठिकाणी प्रवेश निश्चित झालेला आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवत आहे। आता ह्या शाळेमध्ये किती या ठिकाणी व्हॅकन्सी बाकी आहेत हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण हे टॅब जे आहे ॲडमिटची क्लोज करूया आणि याच्यावरती अजून एक ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे। जसं की मित्रांनो, या ठिकाणी आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर जे आहेत तर तुम्हाला लिस्ट ऑफ स्कूल हा ऑप्शन दिसणार आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा सिलेक्ट डिस्ट्रिक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बाय ब्लॉकवरती क्लिक करा। तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तालुका सिलेक्ट झाल्यानंतर इथं आर-टी कोटावरती क्लिक करा आणि खाली सर्च ऑप्शनवरती क्लिक करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला अशी स्कूलचे सगळे नावं या ठिकाणी दिसणार आहे, त्यावरती तुम्ही क्लिक केलात या ठिकाणी शाळेची पूर्ण माहिती येईल आणि खाली जे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये जे विद्यार्थी संख्या वगैरे आहेत, या शाळेमध्ये किती व्हॅकन्सी होती, टोटल स्ट्रेंथ विद्यार्थी किती आहे, रेग्युलरमध्ये 19 आणि आर-टीचे सीट यामध्ये 6 होत्या आणि आता व्हॅकन्सी अजून 4 बाकी आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण स्कूलचे जे आहेत तुम्ही व्हॅकन्सी या ठिकाणी बघू शकता। म्हणजे या ठिकाणी टोटल सीट येते शाळेमध्ये किती जागा आहे, त्यामध्ये व्हॅकन्सी किती आहे 4। जसं की 2 जागा या ठिकाणी कन्फर्म झालेल्या आहे, ॲडमिटेड आपण पहिले बघितले आणि आता त्याच्यातले 4 जागा या ठिकाणी बाकी आहे। अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या स्कूलचे जे आहे या ठिकाणी डिटेलमध्ये व्हॅकन्सी आणि किती सीट बाकी आहे, त्या शाळेत किती सीट होत्या हे सगळं काही चेक करू शकता। परंतु यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ही जी विंडोज आहे हे मोबाईलमध्ये ओपन होत नाही आहे। या ठिकाणी सर्च ऑप्शन मोबाईलमध्ये दिसत नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे कॅम्प्युटर स्क्रीन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती करू शकता। मोबाईलमध्ये थोडंसं प्रॉब्लेम वगैरे देत आहे, त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर करू शकता। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।